या 26 जानेवारीला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच. कल्याणी गडवाल साडी 495 मध्ये, पेशवाई सिल्क साडी 594 मध्ये, गर्ल्स वन पीस ड्रेस 333 मध्ये, कार्गो 6 पॅकेट 499 मध्ये, डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त 180 मध्ये. अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली. फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी ₹1 च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी, तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे. ऑफर 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी, फक्त 15 दिवसांसाठी. आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. राज्य निवडणूक आयोगाकडून अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर निवडणूक 2 दिवसांनी लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतलाय. उपमुख्यमंत्री पवार यांच्या निधनाने राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय. या कारणामुळे 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समितीच्या निवडणुकीच्या टप्प्यात बदल करण्यात आलाय. आता 5 फेब्रुवारी ऐवजी आता 7 फेब्रुवारी रोजी मतदान, तर 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. दरम्यान प्रचाराची सांगता 5 फेब्रुवारीला होईल. राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी 13 जानेवारी 2026 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशन पत्र दाखल केले. नामनिर्देशन पत्र मागे घेणे, चिन्ह वाटप आणि निवडणूक लढवणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे इत्यादी टप्प्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यापुढील मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणं हे टप्पे शिल्लक आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026च्या पुढे फक्त 2 आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी अपघाती निधन झाल्यामुळे राज्य शासनाने राज्यात 28 जानेवारी ते 30 जानेवारी 2026 पर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आलेत. आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होईल. त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता होईल. संबंधित ठिकाणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल. महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याची गरज होती. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालं. त्यामुळे आता भाजप राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा निर्णय कोण घेणार हा प्रश्न उपस्थित झाल्याने तुर्तास सत्ता स्थापनेच्या चर्चेला ब्रेक लागलाय. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 39 जागा मिळाल्या आहेत. त्यांना बहुमतासाठी 1 जागेची गरज आहे. शिवसेना शिंदे पक्षाचे 2 नगरसेवक निवडून आल्याने भाजपने त्यांच्याशी चर्चा सुरू केली होती. तर स्थायी समिती सभापती पदाचे गणित जुळवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीपैकी एकाचा पाठिंबा भाजपला आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पक्ष 16 तर शरद पवार पक्षाला 3 जागा मिळाल्या आहेत. महायुतीतील घटक पक्ष म्हणून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षालाच प्राधान्य होतं. शिवसेना नेत्यांबरोबर चर्चा झाली होती. तर 4 दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांनी अजितदादांशी संपर्क साधून सत्ता स्थापनेबाबत चर्चा केली होती. त्यावर पवार यांनी 2 दिवसात कळवतो असा निरोप दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्यात ही चर्चा झाली होती. या चर्चेदरम्यान राष्ट्रवादीने 2.5 वर्ष उपमहापौर पद आणि 2 वर्ष स्थायी समिती सभापती पदाची मागणी केली होती. येत्या 2 दिवसात ही चर्चा अंतिम टप्प्यात येऊन युतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण दरम्यान अजितदादांचे विमान अपघातात निधन झाल्याने या साऱ्या चर्चेला ब्रेक लागलाय. त्यामुळे आता सत्ता स्थापनेचा निर्णय कोण घेणार हा प्रश्न उपस्थित झालाय. तुर्तास युतीच्या चर्चेला ब्रेक लागलाय. ईश्वरपूर पोलिसांनी देशी बनावटीचे 4 पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि 1 मॅगझिन असा 19 लाख रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केलाय. बुधवारी रात्री पेठ नाका ते नेरले दरम्यान महामार्गावरील एका पेट्रोल पंपाच्या जवळ ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी साहिल मोहन मिसाळ आणि सोहेल हारून तांबोळी या दोघांना अटक करण्यात आली आहे. आज दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोघांना 2 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. आचारसंहितेच्या कालावधीत ईश्वरपूर पोलिसांनी केलेली मोठी कारवाई आहे. बुधवारी रात्री गुन्हे प्रकटीकरण विभागाचे श्रीकांत वासुदेव आणि त्यांची टीम पेट्रोलिंग करत असताना वासुदेव यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की साहिल मिसाळ हा पिस्टल विक्रीसाठी पेठ नाका ते नेरले दरम्यानच्या हायवे शेजारील पंपावर थांबलाय. पोलीस पथकाने तातडीने हालचाली करून पाटील पेट्रोल पंपा शेजारी थांबलेल्या साहिल मिसाळ याला
ताब्यात घेतले. त्याच्या सॅकमध्ये देशी बनावटीचे 4 पिस्तुले, जिवंत काडतुसे आणि एक मॅगझिन असा शस्त्रसाठा मिळून आला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने कराड येथील सोहेल तांबोळी याने माझ्याकडे ही शस्त्रे ठेवायला दिलेत असं सांगितलं. त्यानुसार पोलिसांनी कराड येथे जाऊन सोहेल तांबोळी याला अटक केली. साहिल मिसाळ हा मूळचा कासेगावचा असला तरी तो शिक्षणाकामी कराडमध्ये राहत होता. त्यातूनच सोहेल तांबोळी आणि त्याची मैत्री झाली. साहिल मिसाळ याच्यावर पुणे जिल्ह्यातील दिघी पोलीस ठाण्यात खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल आहे, तर सोहेल तांबोळी याच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात 5 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. दोघांचीही पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 3 सदस्यांची आणि गटनेतेपदी युवराज गायकवाड यांची नोंद पुणे विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य आणि गटनेत्याची नोंदणी सोमवारपर्यंत लांबणीवर गेली आहे, तर काँग्रेसच्या सदस्यांची आणि गटनेत्यांची नोंदणी 2 दिवसात होणार आहे. महापालिकेच्या निवडणुका नुकताच झाल्या. भाजपने 39 जागा मिळवल्याने सत्ताधारी गटनेते आणि सभागृह नेतेपद भाजपला मिळणार आहे, तर दुसरीकडे 18 जागा जिंकून काँग्रेस 2 नंबरचा पक्ष बनलाय. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसला मिळणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने 16, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने 3, तर शिवसेनेने 2 जागा जिंकल्या आहेत. महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक 10 फेब्रुवारीला होणार आहे, तर 2 ते 4 फेब्रुवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. यापूर्वी सर्व पक्षाच्या सदस्यांची आणि पक्षाच्या गटनेत्यांची नोंदणी पुणे विभागीय आयुक्तांकडे होणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने युवराज गायकवाड, सुरेश बंडगर आणि अभिजित कोळी यांची सदस्य म्हणून, तर युवराज गायकवाड यांची गटनेते म्हणून विभागीय आयुक्तांकडे नोंद केली आहे. शिवसेनेने युवराज बावडेकर आणि सागर वनखंडे यांची बुधवारी नोंदणीसाठी पुणे विभागीय आयुक्तांकडे गेले होते, मात्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे त्यांची नोंद झाली नाही. तर दुसरीकडे अजितदादांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षावर मोठं संकट कोसळले. पक्षप्रमुखाचे निधन झाल्याने पक्षात शांतता आहे. या पक्षाच्या सदस्यांना आणि गटनेत्याच्या नोंदणीसाठी शुक्रवारी पुणे विभागीय आयुक्तांनी वेळ दिली होती, मात्र ही निवड आता लांबणीवर टाकली आहे. सोमवारी ही नोंदणी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या 18 सदस्यांची आणि गटनेत्याची निवड 2 दिवसात पुणे विभागीय आयुक्तांकडे होणार आहे. तशा हालचाली सुरू आहेत. पेठनाका ते शिराळा जाणाऱ्या रोडवरील रेठरे धरण तलावाजवळ ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून दुचाकी धडकून झालेल्या अपघातात 2 जण जागीच ठार झालेत. अभिषेक अमरसिंह राजपूत आणि पवन सुरेश कदम अशी अपघातात मयत झालेल्यांची नावे आहेत. बुधवारी रात्री 10:30च्या सुमारास हा अपघात झाला. याबाबत ट्रॅक्टर चालक बाबासो सर्जेराव पाटील याने ईश्वरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ट्रॅक्टर चालक बाबासो पाटील हा त्याचा ट्रॅक्टर घेऊन विश्वास सहकारी साखर कारखान्याकडे निघाला होता. रात्री 10:30च्या सुमारास रेठरे धरण ओलांडून थोडं पुढं गेल्यावर तलावाजवळील शेतकरी मटका मिसळ या हॉटेलच्या समोर चढावर ट्रॅक्टरचं स्पीड कमी होतं. त्यावेळी पाठीमागील ट्रॅक्टरच्या बाजूला मोठा आवाज झाला. चालकाने ट्रॅक्टर थांबवून पाहिले असता सुझुकी कंपनीची एक्सेस गाडी ही दुचाकी ट्रॉलीला धडकून साईडला घसरत जाऊन पडलेली दिसली. गाडीवरील दोघेही नाकातोंडातून रक्त येऊन पडले होते. यावेळी ट्रॅक्टर चालकाने दोन्ही बाजूने येणारी वाहने थांबवली. लोक जमा झाल्यावर कोणीतरी ॲम्ब्युलन्सला फोन लावून तातडीने त्या जखमी दोघांना ईश्वरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात रात्री 11:15च्या सुमारास दाखल केलं, मात्र उपचारापूर्वीच दोघेही मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ तपास करत आहेत. विजयनगर येथील कुपवाड रोडवरील जलवाहिनीला मोठ्या गटारीमध्ये गळती लागली आहे. त्यामुळे महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी परिसरातील नळांना अळ्या मिश्रित पाणी येत असल्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 8 मधील विजयनगर कुपवाड रोडवर जाणारी मोठी जलवाहिनी बाजूच्या गटारीमध्ये लिकेज झाली आहे. त्यामुळे गटारीचं पाणी जलवाहिनीतून जात आहे. गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना अळ्या मिश्रित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्यात. नळातून येणाऱ्या पाण्याला दुर्गंधी येत असून पाण्यात लहान अळ्या आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. या पाण्याचा वापर केल्यास आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होते. काही नागरिकांनी हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचं सांगत महापालिकेकडे तक्रार दाखल केल्या आहेत, मात्र अद्यापही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत असा आरोप नागरिकांनी केलाय. तातडीने जलवाहिनी दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते महेश सागरे यांनी दिलाय. महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील कृष्णमाळी यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याप्रकरणी संशयित प्रथमेश सुरेश पाटोळे आणि तौहीद उर्फ हुसेन फारुख सुतार या दोघांना सांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे. आणखी दोघे पसार असून त्यांचा शोध सुरू आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात सुपारी देऊन हा खुनी हल्ला केल्याची शक्यता वर्तवली जाते, परंतु नेमक्या कोणत्या कारणातून सुपारी दिली असावी याचा शोध सुरू आहे. महापालिकेचे प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून कार्यरत असलेले माळी यांनी मंगळवारी सायंकाळी मित्र शंकर बाजीराव जगदाळे याच्यासोबत दुचाकीवरून घरी निघाले होते. कलानगर येथील घराजवळ आल्यानंतर माळी दुचाकीवरून खाली उतरताच हल्लेखोरांनी माळी यांना आता तुला सोडत नाही असं म्हणून चाकूने पोटात उजव्या बाजूला वार केला. माळी यांच्या मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर संशयितांनी घटनास्थळावरून दुचाकीवरून पलायन केलं. माळी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शंकर जगदाळे यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेने संशयित प्रथमेश पाटोळे आणि तोहित सुतार या दोघांना ताब्यात घेत बुधवारी रात्री अटक केली आहे. गुरुवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दोघांची कसून चौकशी सुरू आहे. आणखी दोघे संशयित पसार असून त्यांचा शोध सुरू आहे. अटकेतील दोघांची कसून चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासात सुपारी देऊन हा हल्ला केल्याची शक्यता वर्तवली जात आहे, परंतु नेमकं कारण काय हे अद्याप तपासात स्पष्ट झालं नाही. पद्माळे येथील ग्रामसेवक सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कामकाज करत आहेत. त्यांनी केलेल्या नियमबाह्य कामकाजाची चौकशी करावी अशी मागणी उपसरपंचांसह 7 सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यांनी याबाबत निवेदन देखील दिलं आहे. त्या निवेदनात म्हटलंय की ग्रामपंचायत पद्माळे येथील ग्रामसेवकांनी आपल्या पदाचा गैरवापर करून ग्रामपंचायतीचे कामकाज मनमानी पद्धतीने आणि नियमबाह्य रीतीने चालवलंय. ग्रामपंचायतीची मासिक सभा दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी घेण्यात आली होती. या सभेमध्ये कोणताही विषय अधिकृतरित्या न मांडता तसेच ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर कार्यवृत्त तयार करून त्यामध्ये ठराव मंजूर झाल्याचं दाखवण्यात आलं. या ठरावामध्ये सूचक म्हणून सरपंच आणि अनुमोदक म्हणून उपसरपंच यांची नावे टाकण्यात आली आहेत. मात्र प्रत्यक्ष सभेमध्ये कोणत्याही कंपनीचा सोलर आहे, त्याची किंमत किती आहे, टेंडर प्रक्रिया राबवायची की नाही याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. तसेच या बाबी प्रोसिडिंगमध्येही नमूद करण्यात आलेल्या नाहीत. जर हा विषय प्रत्यक्ष सभेमध्ये झाला असता तर त्याच वेळी चर्चा होऊन निर्णय झाला असता, परंतु तसे न करता ग्रामसभा संपल्यानंतर परस्पर प्रोसिडिंग तयार करण्यात आले. त्यामुळे ग्रामसेवकांची खातेनिहाय चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील कॉमन मिनिमम प्रोग्रामनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांच्या वतीने कायदेविषयक जनजागृतीपर शिबिर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ग कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली स्कायलार्क इंग्रजी स्कूल कुपवाड येथे संपन्न झालं. या शिबिरास शाळेच्या मुख्याध्यापिका देविना माने, ॲडव्होकेट सना मुजावर, श्री कोगनोळे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ग कांबळे यांनी मोटार वाहन कायद्याअंतर्गत बालकांनी आपले वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच मोटार परवाना घेऊनच मोटार चालवावी व पालकांनी लहान मुलांना विनापरवाना मोटार चालवण्यास देऊ नये, अन्यथा वाहन मालक यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल होऊन आर्थिक नुकसान होतं याबाबत मार्गदर्शन केलं. तसेच त्यांनी बालविवाह प्रतिबंध कायदा याविषयी माहिती दिली. मुलींचे वय 18 वर्षाखालील आणि मुलांचे वय 21 वर्षाखालील असताना केलेला विवाह हा बेकायदेशीर आणि दंडनीय गुन्हा आहे. बालविवाहामुळे मुलामुलींच्या शिक्षणावर परिणाम होतो, आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात, तसेच सामाजिक आणि मानसिक नुकसान होते. त्यामुळे बालविवाह रोखणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे असे आवाहन करून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत देण्यात येणाऱ्या मोफत सल्ला, विधी सेवा तसेच हेल्पलाईन नंबरवरती संपर्क साधून आपण घर बसल्या विधी ज्ञानामार्फत मोफत सल्ला देऊ शकतो असंही सांगण्यात आलं.